विविध मागण्यांसाठी 6 ऑक्टोबरला दत्तवाडात आमरण उपोषण. विद्याधर कांबळे, रवींद्र कांबळे, प्रशांत कांबळे यांचा समावेश. दत्तवाड ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ विद्याधर कांबळे, रवींद्र कांबळे, प्रशांत कांबळे दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून आमरण उपोषण करणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं. बेघर वसाहत सिटी सर्व्हे नोंद, चक्री लाईन रस्ता, पिकअप शेड, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं, स्वच्छता कामगार भरती, सार्वजनिक जागांची मोजणी, खराब हायमॅक्स बसवणं, जिल्हा परिषद रखवालदार नेमणं, तंटामुक्त समिती निवडणं, लोकवस्तीतील दारू गुत्ते, जुगार अड्डे बंद करणं, बौद्धविहार, स्टील ग्रिल व जिना करणं यासह 19 मागण्यांसाठी ग्रामपंचायतीला वारंवार निवेदन देण्यात आले. या प्रश्नांच्या निर्गतीसाठी आमरण उपोषण करावं लागत असल्याची खंत विद्याधर कांबळे, रवींद्र कांबळे यांनी पत्रकारांना सांगितले. सदर आमरण उपोषणाचं निवेदन जिल्हाधिकारी कोल्हापूर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर, तहसीलदार शिरोळ, गटविकास अधिकारी पंचायत समिती शिरोळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुरुंदवाड, सरपंच ग्रामपंचायत दत्तवाड यांना देण्यात आलं. शिवार न्यूजसाठी इसाक नदाब, दत्तवाड. जय शिवराय, जय भीम. मी विद्याधर दिलीप कांबळे, वंचितचा तालुका उपाध्यक्ष. मी रवींद्र अप्पासाहेब कांबळे, वंचितचा सहसचिव. तर गेली कित्येक वर्षे दत्तवाड ग्रामपंचायतीला दत्तवाडमधील काही प्रलंबित मागण्या होत्या. त्या संदर्भात अनेक वेळा त्यांना लेखी व तोंडी देऊन देखील त्यांनी प्रामुख्याने दखल न घेतल्यामुळे नागरिकांची गैरसोय झालेली आहे. त्या बाबतीत त्यांना निवेदन दिलेले आहे आणि त्या प्रमुख मागण्यासाठी आम्ही 6 ऑक्टोबर रोजी आमरण उपोषणास बसणार आहोत. त्या प्रमुख मागण्यामध्ये प्रामुख्याने यामध्ये चक्री लाईन रस्ता, बेघर वसाहत सिटी सर्वे करणे, नंतर चुकीची सर्वे दुरुस्त करणे, एसटी बस स्टॉप शेड कित्येक वर्ष नसल्याने नागरिकांना तिथे राहणे देखील अशक्य आहे. सार्वजनिक शौचालये, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त, तसेच गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, नियोजित रस्ते करणे,